ज्ञानी यांचे राजे, योगी यांची माऊली, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत शिरोमणी माऊली महावैष्णव ज्ञानोबा भगवान ज्ञानोबारांनी मायबापांनो वारकरी संप्रदायाचा भागवत धर्माचा ज्ञानाने पाया रचला, ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया तर ज्ञानाने रचला, पण या संप्रदायाला वैराग्याचा कळस ज्यांनी चढविला असे देहुनिवासी जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराजांनी तुकाराम महाराजांचा अतिशय गोड आणि अतिशय महत्वपूर्ण असणारा अभंग, आशीर्वादाचा महिमा सांगणारा हा गोड असा अभंग आज हरी कीर्तन रूपी सेवेसाठी आपल्या समोर घेतलेला आहे. विठाला अतिशय सुंदर योग आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व पंचायत समितीचे सदस्य व आपला सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व, युवा व्यक्तिमत्व, तरुणांचं प्रेरणास्थान असणारे आदरणीय विक्रम पवार तथा प्रेमीजनांचे पापा यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा हरिकीर्तन महोत्सव आणि या हरिकीर्तन महोत्सवामधलं हे दुसरं कीर्तन रूपी पुष्प भगवंताच्या साधू संतांच्या चरणावर समर्पित करण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे. त्यानिमित्ताने तुम्हा सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग मला माझ्या जीवनात घडतोय हे मी माझं भाग्य समजतो. त्या निमित्ताने वारकरी संप्रदायाचा निष्ठेने प्रचार प्रसार करणारी या गावातली या पंचक्रोशीतील सर्व निष्ठावान वारकरी मंडळी टाळगुण साथीसाठी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ज्येष्ठ वारकरी आप्पाबुवा उपस्थित आहेत. महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ सातारा जिल्हा अध्यक्ष आणि आमचे ज्येष्ठ पारमार्थिक मार्गदर्शक हरिभक्तीपरायण बबनराव साप्तेदादा आहेत. चव्हाण सर आहेत. माझे जिवलग मित्र सुशांत महाराज आहेत व ज्यांच्या माध्यमातून पापा आपण मला आमंत्रित केलं त्या महा तरुणांचं लाडकं व्यक्तिमत्व अर्थात आमचे जिवलग परमार्थ स्नेही हरिभक्तीपरायण उमेश महाराज, त्याचप्रमाणे ज्यांच्या कीर्तनाने, ज्यांच्या सहगायनाने व ज्यांच्या साथीने माझ्या कीर्तनामध्ये रंग भरतोय असे वारकरी संप्रदायामधील या फळीतले अतिशय उत्कृष्ट, ज्यांच्याकडं म्हणजे आचरण देखील आहे आणि अर्थात ज्यांच्याकडं भगवंताने विशेष कृपा ज्यांच्या गळ्यावर केलेली आहे असे माझे जिवलग परमार्थ स्नेही, माझे गुरुबंधू आणि विशेषतः माझे बालमित्र हरिभक्तीपरायण महेश महाराज भगोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण माझ्या भावाचे गुरुबंधू आणि माझं लाडकं व्यक्तिमत्व असणारे हरिभक्तीपरायण नारायण महाराज उपस्थित आहेत. भागवताचार्य सोमेश्वर महाराज उपस्थित आहेत आणि ज्यांच्या पखावज वादनाने आपण मंत्रमुग्ध होत आहात व जे जगविख्यात पखावज वादक पंडित भवानी शंकर यांचे अंतरंग शिष्य म्हणजेच पट्ट शिष्य आहे अशा हरिभक्तीपरायण गंभीर महाराज अवतार आहेत आणि व्यासपीठावर असणारी सर्व मान्यवर मंडळी तथा आपण सर्व माता पिता बंधू भगिनी तरुण मित्र आपण सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या अभंग चिंतनाला प्रवृत्त होतो. विठ्ठला. खरं तर तुम्ही सर्वांसाठी टाळ्या वाजवल्या, पण एकदा बापांसाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे, कारण की त्यांच्यामुळे हा कीर्तन महोत्सव आपण या ठिकाणी अनुभवतो आहोत. आणि ज्यावेळेस उमेश महाराज आपल्याला, आपण सर्व महाराष्ट्रभर फिरतोय दादा, ज्यावेळेस आम्ही महाराष्ट्रभर फिरत असताना जे आम्हाला कीर्तनाला बोलवतात किंवा जे मुख्य कारण असतात तीच माणसं मंडपाच्या बाहेर असतात, पण बापांनी आज आदर्श घालून ठेवलाय की जे आयोजक, संयोजक, नियोजक आणि जे उत्सव मूर्ती असतात त्यांनी इकडं तिकडं उभं राहायचं नसतं तर टाळ घेऊन उभं राहायचं करतो. आणि त्यांचे चिरंजीवही म्हणजे पुढची पिढी टाळ घेऊन उभी आहे, त्यांच्यासाठी एकदा 2000 टाळ्या झाल्या पाहिजे. आणि विशेषतः बघा त्यांनी जागा पण कशी पांडुरंगाच्या पुढे घेरलेली आहे. म्हणजे मागाशी आपण सगळे नाचत होतो त्यावेळेस महाराजांनी प्रमाण दिलं, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. मी नामदेव महाराज नाहीये पण देव इथं आहे महाराज. भगवान परमात्मा नाचत होते पण त्या नाचणाऱ्या भगवंताकडे लक्ष देण्याचं काम पापा करत होते. आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वांचे पुन्हा पुन्हा आभार व्यक्त करून माझ्या अभंग चिंतनाला प्रवृत्त होतो. खरं तर जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. आपण सगळे सुज्ञ श्रोते आहात म्हणून आपणाविषयी अंतःकरणामध्ये असीम श्रद्धा ठेवून हे चिंतन आपल्या समोर मी मांडणार आहे. चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी माझ्या काही 2-4 सूचना आहेत. त्या सूचना फक्त व्यवस्थित ऐका, त्याचं तंतोतंत पालन. त्या बाळाला शांत बसवं बरं का, त्या अधून मधून परत गडबड करत
ज्यांची लेकरं आहेत त्यांनी शांत बसवा त्यांच्या लेकरांना. 4-5 सूचना करतो आणि मूळ चिंतनाकडे येतो. पहिली सूचना अशी आहे, इथून पुढे 1 तासभर मी तुमच्या बरोबर संवाद साधणार आहे. इथून पुढे 1 तासभर मी तुमच्या बरोबर संवाद साधणार आहे. त्या 1 तासाभरामध्ये तुम्ही काय करायचं या सूचना करतो आणि चिंतनाकडे येतो. पहिली सूचना अशी आहे की पाठीचा कणा ताट करून बसायचंय, म्हणजे कंटाळा येणार नाही. दुसरी सूचना अशी आहे, इथून पुढे 1 तासभर तुमच्या कानांचं आणि तुमच्या डोळ्यांचं अनुसंधान माझ्या बरोबर असलं पाहिजे. परत सांगतो, इथून पुढे 1 तासभर तुमच्या कानांचं आणि तुमच्या डोळ्यांचं अनुसंधान माझ्या बरोबर असलं पाहिजे. म्हणजे काय करायचंय, तर कानांनी मला पाहायचंय आणि डोळ्यांनी ऐकायचंय. इथंच तुटलं अनुसंधान. कानांनी मला ऐकायचंय आणि डोळ्यांनी मला पाहायचंय. त्याच्यानंतर सूचना अशी आहे, मी वक्ता आहे आणि तुम्ही श्रोते मायबाप आहात. तुम्ही माझ्यासाठी आई वडील आहात. माझ्याकडे लक्ष द्या. तुम्ही माझ्यासाठी आई वडील आहात. जोपर्यंत तुम्ही मला अवधान देत नाही, जोपर्यंत तुम्ही मला आशीर्वाद देत नाही, जोपर्यंत तुम्ही मला प्रतिसाद देत नाही, तोपर्यंत मला बोलता येणार नाही. म्हणून इथून पुढे 1 तासभर मी तुमच्या समोर उभा राहून तुम्हाला साथ घालेन. खाली बसून तुम्ही मला प्रतिसाद द्यायचाय. काय द्यायचंय तुम्ही मला? बोला भांडण आहेत का तुमची माझी? बोला ना मग. म्हणजे अगोदर क्लिअर करतो काय असतं उमेश महाराज. प्रपंचामध्ये वाद असतो दादा, प्रपंचामध्ये वाद असतो आणि परमार्थामध्ये संवाद असतो. बरोबर आहे. प्रपंचामध्ये वाद असतो. प्रपंचामध्ये काही ना काही कारणामुळे बापलेकामध्ये वाद होतो. प्रपंचामध्ये काही ना काही कारणामुळे पती पत्नीमध्ये वाद होतो. प्रपंचामध्ये काही ना काही कारणामुळे भावाभावांमध्ये वाद होतो. प्रपंचामध्ये काही ना काही कारणामुळे मित्रांमध्ये वाद होतो. प्रपंचामध्ये वाद असतो, परमार्थामध्ये संवाद असतो. माझं वाक्य पूर्ण झालं नाही. प्रपंचामध्ये वाद असतो, परमार्थामध्ये संवाद असतो. वाद तुम्हाला मला दुःखाकडे घेऊन जातो आणि संवाद सुखाकडे घेऊन जातो. आणि कीर्तन म्हणजे सुखाकडे वाटचाल आहे. इथून पुढे 1 तासभर मी बोलणार, तुम्ही बोलायचं आणि मग आपलं कीर्तन पुढे जाणार. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी द्यायचं बरं का. म्हणजे आता इथून पुढं 1 तासभर मी तुमच्या समोर उभा राहून तुम्हाला साथ घालेन. खाली बसून तुम्ही मला प्रतिसाद द्यायचा आहे. तो प्रतिसाद तुम्ही देणार कसा, तर माझं बोलणं चालू असताना तुम्ही फक्त एवढी मान हलवत राहायची. मला बरं वाटेल की तुम्ही कीर्तन ऐकता. मग मी तुमच्याकडे बघितल्यानंतर मान हलवली तरी चालेल बरं का. फक्त मान हलवा, त्याला पर्याय नाही. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, माझ्याकडे लक्ष द्या. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणजे आता इथून पुढे कीर्तन संपेतोपर्यंत माझ्याकडे लक्ष द्या. इथून पुढे कीर्तन संपेतोपर्यंत उत्तर द्यायचं बरं का तुम्ही सगळ्यांनी. इथून पुढे कीर्तन संपेतोपर्यंत कीर्तन कळलं तरी मान हलवायची आणि नाही कळलं तरी जमलं बसला खटका पहिला. हा खटका महत्वाचा खटका. आणि आता शेवटची सूचना करतो, माझ्याकडे लक्ष द्या. शेवटची सूचना करतो. जगातलं सर्व दुःख ऐका, जगातलं सर्व दुःख देवाने आपल्याच वाट्याला दिले. असे चेहरे करून बसू नका, मला भीती वाटते बरं का त्याची. चेहरे प्रसन्न ठेवा, आनंदी चेहरे ठेवा. काय असतं, काही लोकांच्या जीवनामध्ये दादा आनंदही नसतो आणि निर्भयताही नसते. काही लोकांच्या जीवनामध्ये आनंद असतो तर गेले का काय घरी मान हलवा मान. काही लोकांच्या जीवनामध्ये आनंदही नसतो आणि निर्भयताही नसते. काही लोकांच्या जीवनामध्ये आनंद असतो तर निर्भयता नसते. काही लोकांच्या जीवनामध्ये निर्भयता असते तर आनंद नसतो. मी परत रिपीट करतो, काही लोकांच्या जीवनामध्ये चमनसर आनंदही नाहीये आणि निर्भयताही नाहीये. काही लोकांच्या जीवनामध्ये आनंद आहे तर निर्भयता नाहीये. काही लोकांच्या जीवनामध्ये निर्भयता आहे तर आनंद नाहीये. पण साधू संतांच्या जीवनामध्ये आनंदही आहे आणि निर्भयताही आहे. आनंदे निर्भर सर्व
एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या सगळ्यांच्या. मला सांगा, हा आनंद किती पैसे दिल्यानंतर भेटेल? तुम्ही म्हणा ना महाराज तुमचं पाकिट दिल्यावर भेटेल, बोलायचं लगेच आनंद आहे. आणि मला कीर्तनामध्ये नाचायला आवडतं. मी असं कीर्तनकार आहे उमेश महाराज, मला असं आवडतं की आम्ही कीर्तनकार येऊन तुम्हाला 2 तासामध्ये काय सांगतो आणि तुम्ही काय ऐकता आणि किती लक्षात ठेवता, याही पेक्षा आलेला श्रोता हाताने टाळी वाजून तोंडाने देवाचं नाव किती घेतो आणि टाळकरी किती नाचतो याला मी महत्व देतो. आणि मला कीर्तनामध्ये नाचायला आवडतं. म्हणजे तुम्हाला सांगू का, तुम्हाला पटलं तर आता पुढच्या टाळ्या वाजवा बरं का, पटलं तर. मला सांगा, शांताबाईवर झिंगाटवर नाचण्यापेक्षा कीर्तनात नाचलेलं बरं ना? पटलं ना? आणि कीर्तनात जो नाचतो त्याला धन्यता दिलेली आहे. धन्य जगी तो चेक तो हरिरंगी नाचे, म्हणून कीर्तनात नाचायचं. चला, जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी घेतलेला. महाराज या अभंगामधून आशीर्वाद देत आहेत. आशीर्वाद कोण देत आहे? जगद्गुरु तुकाराम महाराज आशीर्वाद देत आहेत. तुकाराम महाराजांचं वर्णन करत असताना तुकोबारायांचं मोठेपण महेश महाराज शब्दांच्या माध्यमातून पाहावं लागतं. तुकाराम महाराजांचं मोठेपण वंश परंपरेच्या माध्यमातून पाहावं लागतं, तर परंपरेच्या माध्यमातून पाहावं लागतं. शब्दांच्या माध्यमातून तुकाराम महाराज, खरं तर संतांचं वर्णन शब्दात होऊ शकत नाही, देवाचं वर्णन नाही होऊ शकत शब्दात, साधू संतांचं वर्णन नाही होऊ शकत शब्दात, आणि आपल्या आई वडिलांचं वर्णन नाही होऊ शकत शब्दात, छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन नाही होऊ शकत शब्दात, धर्मवीर संभाजी महाराजांचं वर्णन नाही होऊ शकत शब्दात, ज्यांनी आपल्याला एक परंपरा दिलेली आहे शाहू फुले आंबेडकरांचं वर्णन नाही होऊ शकत शब्दात. चला, 14 फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये आपले जवान शहीद झाले, त्यांच्या त्यागाचंही वर्णन आपण शब्दात नाही ना करू शकत. आपण फक्त त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊ शकतो आणि पापांच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने माझ्या चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी आपल्या सर्वांच्या वतीने जे जवान शहीद झाले त्यांना एकदा भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. महाराज त्यांच्याविषयी एक वाक्य सांगतो, मूळ चिंतनाकडे येतो. त्यांचा त्याग मोठा आहे. मी आज कीर्तनाला या ठिकाणी उभं राहिलोय. श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर एक वाक्य सांगतात. दादा, श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर एक वाक्य सांगतात. ते म्हणतात, आपण मरणार आहोत, आपण मरणार आहोत, पण ते मरण कसं यावं. वाक्य आवडलं तर प्रतिसाद द्या. श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकरांचं वाक्य आहे. ते म्हणतात, आपण मरणार आहोत, पण ते मरण कसं यावं. एकतर देवाचं नाव घेताना मरण यावं, नाहीतर देशाचं रक्षण करताना मरण यावं. देवाचं नाव घेताना मरण यावं, नाहीतर देशाचं रक्षण करताना मरण यावं. आणि देशाच्या रक्षणार्थ जे जवान शहीद झाले त्यांच्यासाठी एक वाक्य सांगतो. जवानांनो, स्मृतीत तुमच्या मिळेल स्फूर्ती, स्मृतीत तुमच्या मिळेल स्फूर्ती, गाईल रचना तुमची कीर्ती. स्मृतीत तुमच्या मिळेल स्फूर्ती, गाईल रचना तुमची कीर्ती. भाव फुले ही तुम्हा अर्पण, चरणी तुमच्या शतशः वंदन, चरणी तुमच्या शतशः वंदन. आपल्या सर्वांच्या वतीने त्या चरणांवर नतमस्तक होतो, मूळ चिंतनाकडे येतो. दादा, नाही होऊ शकत. त्या जवानांनी जो त्याग केलेला आहे, कितीही कोणी कितीही मदत केली तरी त्यांच्या समर्पणाचं वर्णन शब्दात होऊ शकत नाही. महाराज, काही गोष्टी शब्दात नाही सांगतायत गंभीर महाराज, काही गोष्टींचं वर्णन शब्दामध्ये नाही होऊ शकत. महाराज, देवाचं वर्णन नाही. ही काय आपलं भाग्य थोडे की आपण मोठ्या आणि चांगल्या भूमीत जन्माला. बापांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बाबा या नगरीत पहिल्यांदा येण्याचा योग आलेला आहे. उमेश महाराज दादा यांच्या माध्यमातून या ठिकाणी आलोय. माझे बाबा मला सांगायचे, आम्ही बालमित्र आहेत, गंभीर महाराज, मी, महेश महाराज, आम्ही एकत्र वाढलोय. खर तर आम्हाला तिघांना एकत्र तुम्ही खूप दिवसांनी आणले, म्हणून परत तुम्हाला धन्यवाद देतो. तर जो तो ज्याच्या त्याच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त असतो. आमचे बाबा सांगायचे, गंभीर महाराज बाबा सांगायचे की ज्या ठिकाणी प्रथम कीर्तनाला जाशील त्या ठिकाणी 3 गोष्टी सांगत जा. आणि गुरुच्या आज्ञेचं पालन करणं हे शिष्याचं कर्तव्य असतं. केली का काय घरी? गुरुच्या शब्दाचं पालन करणे शिष्याचं काय असतं? कर्तव्य असतं. आपण ज्या संप्रदायाचे पाईक आहोत ना,
त्या संप्रदायाने गुरु शिष्य परंपरेचं दर्शन घडवलंय. वारकरी संप्रदायाने गुरु शिष्य परंपरेचं दर्शन घडवलेलं आहे. महाविष्णूचा अवतार असणारे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरु कृपे. जगद्गुरु तुकोबारा अनुग्रह महाराज आता अनुग्रह झाला. माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. महाराज वारकरी संप्रदाय गुरु शिष्य परंपरेचं दर्शन घडवतो. एकनाथ महाराज गुरूंच्या विषयी वर्णन करताना लिहितात, गुरु माता गुरु पिता गुरु आमुची कुलदेवता थोर पडता साकडे गुरु रक्षी मागे पुढे. म्हणून गुरु शिष्य परंपरेचं दर्शन वारकरी संप्रदायामध्ये घडतं. आजकाल लोक गुरु करत नाही आणि गुरु असला तर त्याच्यावर गुरगुरु केल्याशिवाय राहत नाही. येतं का लक्षात? गुरगुरु केल्याशिवाय राहत नाहीत. माझ्या बाबांनी सांगितलं म्हणून सांगून जातो. अगदी संक्षिप्त सांगतोय. भाग्य सद्भाग्य महद्भाग्य. आपलं भाग्य काय? आपल्याला माणसाचा जन्म मिळाला हे आपलं काय आहे? भाग्य. म्हणजे कुत्र्या मांजराचा जन्म मिळण्यापेक्षा माता भगिनींनो माणसाचा जन्म मिळाला हे आपलं काय आहे? भाग्य आहे. हा माणसाचा जन्म पाकिस्तानमध्ये मिळण्यापेक्षा भारत देशात मिळाला हे आपलं सद्भाग्य आहे. सांगू तुम्हाला, भारत हे शब्दाचा अर्थ सांगताना वैकुंठवासी डोंगरे महाराज अर्थ फार सुंदर सांगतात. ते म्हणतात, भा म्हणजे ज्ञान आणि रथ म्हणजे आसक्त. ज्ञानाच्या ठिकाणी जो देश आसक्त झालेला आहे त्याला भारत देश म्हणतात. परमार्थिकांच्या पाठातली एक ओवी आहे, भरत खंडी नर देह प्राप्ती ही तो परम भाग्याची संपत्ती, तेथेही विवेकू परमार्थी त्याचा वशवर्ती मी परमात्मा. भरत खंडामध्ये नामे भारत देशात आपल्याला माणसाचा जन्म मिळाला ते आपलं सद्भाग्य आहे. आपण शाळेत असताना प्रतिज्ञा बोलायचो. काय प्रतिज्ञा बोलायचो? भारत माझा. गेले नाहीत का काही शाळेच पट्टांगण वर मग बोला ना जोरात जरा. हा बोलत संख्येच्या मानाने आवाज येऊ द्या. बेंबीच्या देठापासून आपल्या भारत देशाचं कौतुक करा. मला आवाज आला पाहिजे. आपण आपल्या देशाचं कौतुक करत असताना प्रतिज्ञा बोलायचो. काय प्रतिज्ञा होती? भारत माझा, सारे भारतीय माझे, माझ्या देशावर माझे, माझ्या देशातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला ज्या देशाचा अभिमान वाटावा अशा देशात आपला जन्म आहे हे आपलं सद्भाग्य आहे. विठ्ठला माणसाचा जन्म मिळणं भाग्य, तो भारत देशामध्ये मिळणं सद्भाग्य. आणि भारत देशात मिळूनही हा माणसाचा जन्म आपल्याला इतर राज्यात मिळण्यापेक्षा महाराष्ट्र राज्यात साधू संतांच्या भूमीत मिळणं हे आपलं महत्भाग्य आहे. ऐका, ज्या ठिकाणी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्माला, ज्या ठिकाणी पांडुरंगाचे प्रेम भांडारी नामदेव महाराज जन्माला, ज्या ठिकाणी शांती ब्रह्म एकनाथ महाराज जन्माला आले, ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज जन्माला आले आणि ज्या ठिकाणी स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी आपल्या आईच्या गर्भातच पाहिलं व ते स्वप्न सत्यात उतरवण्याकरता ज्यांनी आपले प्राण पणाला लावले ते छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज याच भूमीत जन्माला आले. अशा पवित्र भूमीत आपण जन्माला आलो हे आपलं महत्भाग्य आहे. अरे आपलंच आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. राजांचं वर्णन केल्याशिवाय मी उमेश महाराज कीर्तनही पूर्ण करू शकत नाही. महाराज राजांचा अनंत उपकार तुमच्या माझ्यावर. राजांचं वर्णन केल्याशिवाय कीर्तन पूर्ण केलं तर ती कृतज्ञता ठरेल. देवाच्या विषयी कृतज्ञता असली पाहिजे, देशाच्या विषयी कृतज्ञता असली पाहिजे, धर्माच्या विषयी कृतज्ञता असली पाहिजे, साधू संतांच्या विषयी कृतज्ञता असली पाहिजे, आपल्या आई बापाच्या प्रती कृतज्ञता असली पाहिजे. छत्रपती शिवाजी राजांच्या, धर्मवीर संभाजी महाराजांच्या, समाज सुधारकांच्या विषयी आपल्या जीवनामध्ये कृतज्ञता, त्यांच्या प्रती कृतज्ञता असली पाहिजे. कृतज्ञता फार महत्वाची. म्हणून राजांचं वर्णन केल्याशिवाय मी कीर्तन पूर्ण करू शकत नाही. राज म्हटलं ना, राज म्हटलं ना, राज की लहान मुलगा असू द्या, तरुण मुलगा असू द्या, म्हातारा माणूस असू द्या, रक्त सळसळल्याशिवाय राहत नाही. राज म्हटलं ना, स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, रक्त सळसळल्याशिवाय राहत नाही. ऐका, ज्यावेळेस कुणालाच काही कळत नव्हतं, ज्यावेळेस कुणालाच काही कळत नव्हतं त्यावेळेस एका लहान मुलाच्या अंतःकरणामध्ये स्वराज्याची संकल्पना निर्माण झाली. ती स्वराज्याची संकल्पना त्या लहान मुलाने आपल्या स्वकीयांच्या मनात बिंबवली. हजारो मावळे एकत्र केले आणि स्वराज्याची स्थापना केली. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. महाराज राजांचे विषय वाक्य सांगतो. हे वाक्य ऐकल्यानंतर तुमचं रक्त सळसळलं तर टाळ्या वाजवायच्या, आणि रक्त सळसळलं नाही तर आपलं रक्त का थंड पडले घरी जाऊन विचार करायचा. इथं कीर्तन ऐकायचं.
राजांच्या विषयी कोणीतरी फार सुंदर लिहिलंय. तो लिहिणारा लेखक फार सुंदर लिहितो. तो म्हणतो भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, आणि कोणी नडत असेल तर त्याला मराठ्याची जात दाखवा. राजांच्या भूमीत आपण जन्माला आलोय. बाबा भाग्यवान आहोत आपण. राजांचे विषय लिहिताना फार सुंदर लिहिले. आणि अजून एक वाक्य सांगतो. देव बोलत नाही महाराज, देवाचं कर्तृत्व काय आहे तुम्हाला मला ज्ञात आहे, पण रात्रंदिवस रयतेसाठी जो लढला आणि रयतेसाठी जो जगला ना, तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. महाराज राजांच्या विषयी फार सुंदर वाक्य महेश महाराज एकाने लिहिलंय. तो म्हणतो देवासमोर मी उभा राहिलो. ती पत्रिका बाजूला ठेवा. देवासमोर मी उभा राहिलो, देव मला प्रसन्न झाला. देवासमोर मी उभा राहिलो, देव मला प्रसन्न झाला. देवाला मी पाणी मागितलं तर त्याने समुद्र दिला. देवाला मी फुल मागितलं तर त्याने बाग दिली. देवाला मी घर मागितलं तर त्याने राजवाडा दिला. देवासमोर मी उभा राहिलो, देव मला प्रसन्न झाला. देवाला मी पाणी मागितलं तर त्याने समुद्र दिला. देवाला मी फुल मागितलं तर त्याने बाग दिली. देवाला मी घर मागितलं तर त्याने राजवाडा दिला. आणि देवाला मी देवच मागितला तेव्हा त्याने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा दिला. छत्रपती मला विचारलं ना पुरुषोत्तम महाराज तुम्ही कोण आहात, मी उत्तर देतो. गंभीर महाराज मला विचारलं ना पुरुषोत्तम महाराज तुमची ओळख काय, मी उत्तर देतो शिवाजीचा मावळा आहे मी. मला जर कोणी विचारलं ना पुरुषोत्तम महाराज तुम्ही कोण आहात, मी उत्तर देतो शिवाजीचा मावळा आहे मी. बाजीरावाचा चाहता आहे मी. मराठी शौर्य गाणाऱ्या शाहिराच्या डफावरची थाप आहे मी. ज्ञानोबा तुकोबाचा अभंग आहे मी. मराठी भाषा उमलते जिथे जिथे तिथे हुंदडणारा वारा आहे मी. अनादि अनंत माय मराठीचा पुत्र आहे मी. मराठी म्हणून जन्माला आलो, परमेश्वराचा आभारी आहे मी. परमेश्वराचा आभारी आहे. ही भूमी साधू संतांचे, त्यांचे गुण, त्यांचं कर्तृत्व तुमच्या माझ्या अंगी असलं पाहिजे. माझ्या तरुण मित्रांना सांगणं आहे, साधू संतांचे गुण आणि राजांचं कर्तृत्व तुमच्या माझ्या अंगी ठेवून आपण आपलं जीवन जगलो पाहिजे. चला माझ्याकडे लक्ष द्या. नाही करतायत साधू संतांचं वर्णन शब्दांच्या माध्यमातून, देवाचं वर्णन नाही करतायत शब्दांच्या माध्यमातून, आणि आई वडिलांचं वर्णन नाही करतायत शब्दांच्या माध्यमातून, सत्पुरुषांचं वर्णन नाही करतायत शब्दांच्या माध्यमातून. बहारदार साथ असल्यानंतर कीर्तन सकाळी 4 वाजेपर्यंत चालेल ना महाराज? काय महाराज समर्थ प्रमाण दिली दोघांनी. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकांचे काम नाही येथे.
मग महाराज पुढचं प्रमाण दिलं, काय मानू आता, न पुरे ही वाणी बास मस्तक चरणी ठेवी तसे बास, न तर मस्तक व्हायचं काय, गेले का काय घरी बास, न तर मस्तक व्हायचं, बाकी काही करायचं नाही. वर्णन करताय संतांचं महिमा शब्दांच्या माध्यमातून. तरी देखील शब्दांचा आधार घेऊन तुकोबारांचं वर्णन करायचं झालं तर तुकाराम महाराजांचं विशेष काय दादा, तुकाराम महाराजांचं विशेष काय की आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती आपलं कौतुक करेल यात नवल नाही. ऐकताय का की आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती आपलं कौतुक करेल यात नवल नाही, पण आपली विरोधक असणारी, आपल्याला शत्रू समजणारी व्यक्ती आपला भक्त होऊन ज्यावेळेस आपलं कौतुक करत त्याच्यात नवल आहे महाराज. जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन असं आहे. फक्त तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही आमच्या जीवनातलं नवल पहा, आता तुम्ही पहा आमुचे नवल, नका विसरू वायावीत. तुकोबारायांच्या जीवनातलं नवल पहा ना. एकेकाळचा तुकाराम महाराजांचा कट्टर विरोधक असणारा रामेश्वर भट्ट तुकोबारायांचं वर्णन करतोय. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. रामेश्वर भट्टांनी आरती लिहिली. तुकिता तुलने टाळी वाजवायची, आरती तुकोबारांची. तुकाशी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. वर्णन करणारे रामेश्वर भट्ट. तुकाराम महाराजांचं वर्णन विरोधकांनी केलं. तुकाराम महाराजांचं वर्णन तुकाराम महाराजांच्या सदशिष्य असणाऱ्या संत बहिणाबाई तुकोबारायांचं वर्णन करतात. तुका झालासे कळस भजन करा सावकाश. तुकोबारायांचं वर्णन आज पावे तो अनेक जणांनी केलं. तुकाराम महाराजांचं मोठेपण शब्दांच्या माध्यमातून पाहता येत. तुकाराम महाराजांचं मोठेपण अवतार परंपरेच्या माध्यमातूनही पाहता येतं. ऐकताय कीर्तन. तुकाराम महाराजांचं मोठेपण अवतार परंपरेच्या माध्यमातूनही पाहता येतं. अंबरीश, प्रल्हाद, अंगद, उद्धव, नामदेव महाराज आणि नामदेव महाराजांचा अवतार तुकाराम महाराज. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथून या. हे तुकाराम. आशीर्वाद कोण देते त्यांचा अधिकार मी सांगतोय. आशीर्वादाची चर्चा कोण करते त्यांचा अधिकार सांगतोय. शब्दांच्या माध्यमातून तुकाराम महाराज मोठे आहेत. अवतार परंपरेच्या माध्यमातून तुकाराम महाराज मोठे आहेत. म्हणजे प्रत्येक
अंबरीश, प्रल्हाद, अंगद, उद्धव, नामदेव महाराज आणि नामदेव महाराजांचा अवतार म्हणजे तुकाराम महाराज आहेत. प्रत्येक अवतारामध्ये भगवंताने तुकोबारांकरता अवतार घेतलेला आहे. आणि त्यानंतर तुकोबारांचा वंश परंपरेने मोठेपणा पाहायचा झाला तर तुकाराम महाराज जन्माला येण्या अगोदर 7 पिढ्या भगवान परमात्मा तुकाराम महाराजांच्या घरी नांदत होता. नांदणे या शब्दाचा अर्थ कळतो? तुम्ही कशाला माना आलो होता? गेलत का काय कुठं नांदायला? इकडं माता भगिनींनो, नांदणे या शब्दाचा अर्थ तुम्हालाच माहितीये. तुमचा त्याग मोठा आहे माता भगिनींनो. आमचं काय, आम्ही संडे आहेत सगळे. हा, त्याग मोठं तुमचं आहे माता. एका क्षणात ज्या घरी, ज्या आई बापाच्या घरी लहानाचं मोठं व्हायचं, एका क्षणात आई बापाचं घर सोडायचं, नवीन गावात, नवीन घरात आणि नवीन माणसाबरोबर संसार करण्याची शपथ घ्यायची. 1 जन्म नाही, 7 जन्म संसार करण्याची शपथ घ्यायची. मोठा त्याग. तुम्ही कीर्तन झाल्यानंतर जर रांगेत थांबलात ना तर मीच तुमचं दर्शन घेईन. एवढा मोठा त्याग आहे महाराज, एवढा मोठा त्याग आहे. तुमच्या त्यागाला नतमस्तकच व्हायला पाहिजे, इतका मोठा त्याग आहे माता भगिनींनो तुमचा. नांदन या शब्दाचा अर्थ माता भगिनींनो तुम्हाला माहिती आहे. मला सांगा, तुम्ही तुमच्या आई बापाच्या घरी नांदत असता का राहत असता? गेले का काय घरी? बोला ना, मी तुमच्या लेकरासारखा आहे, भावासारखा आहे. उत्तर द्या तुम्ही. तुम्ही तुमच्या आई बापाच्या घरी राहत असता का नांदत असता? राहत असता. आणि नवऱ्याच्या घरी तुम्ही नांदत असता. नांदन जिथं असतं ना तिथं स्वातंत्र्य नसतं. नांदन जिथं असतं तिथं पारतंत्र्य असतं. आई वडिलांच्या घरी तुम्ही तुमच्या मनासारखे कुठंतरी वागू शकत असता, पण तुम्ही नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर तुम्ही तुमच्या मनासारखे नाही वागू शकत. तिथं गेल्यानंतर तुम्हाला सासऱ्याच ऐकावं लागतं, तुम्हाला सासूचं ऐकावं लागतं, तुम्हाला नवऱ्याचं ऐकावं लागतं, तुम्हाला दिराचं ऐकावं लागतं. त्यात नवऱ्याला जर बहीण असेल लहान आणि तिचं लग्न व्हायचं असेल, तिला काय म्हणतात? तिचा वेगळाच रुबाब. तुम्ही असू नका, तुम्ही पण नंद आहे कोणाच्या तरी बघा. मी तुम्हाला जरा बोललो तर इकडं कसं खुदुखुदू हसायला आलं लगेच. महाराज, तिचा वेगळाच रुबाब. पण मला सांगा, तुमचा त्याग मोठा आहे, तुमचा त्याग मोठा आहे. नांदन या शब्दाचा, आणि जिथं नांदन असतं ना तिथं पारतंत्र्य असतं. आणि तुकाराम महाराजांच्या घरी देव राहत नव्हता, देव नांदत होता. नांदे तया घरी दैवत पंढरीचे, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव भक्त तुझा नाही विचार. हा तुकाराम महाराजांचा अधिकार आहे. अरे ज्यांच्या घरी 7 पिढ्या अगोदर देव नांदतोय त्यांचा अधिकार पहा जरा. महाराज विश्वंभर बाबा आणि आमाई माता दोघही पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त. पंढरीला जावं, पांडुरंगाचं गोड रूप पाहावं आणि त्याचं गोड नाम घेत घेत परत देहूला यावं. रात्रंदिवस त्याचं भजन करावं. एके दिवशी भगवान परमात्मा बाबांच्या स्वप्नात आला आणि सांगितलं, अरे बाबा, आता तुला माझ्याकडे येण्याची गरज नाही, मीच तुझ्यासाठी देहूमध्ये आलोय. आंबियाच्या वनात ज्या ठिकाणी तुळशी बुक्क्याचा सुगंध सुटला असेल ना त्या ठिकाणून तुम्हाला घेऊन ये. रात्री पडलेलं स्वप्न सकाळी आमाईला सांगितलं, गावकऱ्यांना घेतलं आणि महाराज आंबियाच्या वनात तुळशी बुक्क्याचा सुगंध जिथे सुटला होता तिथे जाऊन पाहिलं तर साक्षात पांडुरंग परमात्मा आई साहेबांसहित दृष्टीस पडला. डोळ्यातून घळघळ घळघळ पाणी वाहू लागलं. माझा देव माझ्यासाठी आला, माझा देव माझ्यासाठी आला. राहत्या वाड्यामध्ये त्याची स्थापना केली. आजही तुम्ही देहूला गेल्यानंतर पांडुरंगाची आणि आई साहेबांची मूर्ती जी आहे ना ती स्वयंभू मूर्ती आहे, स्वयंभू मूर्ती. महाराज विश्वंभर बाबांना 2 मुलं होती, हरी आणि मुकुंद. दोघेही राजदरबारामध्ये होती. परचक्राला मारली गेली. महाराज मुकुंदाची बायको मुकुंदाबरोबर सती गेली. हरीची बायको बरोबर होती, तिला मुलगा झाला. त्याचं नाव विठोजी. विठोजीचा पदाजी, पदाजीचा शंकर, शंकरचा कानया, कानयाचा बोलोबा आणि बोलोबा कनकाई मातेच्या पोटी तुकाराम महाराजांचा जन्म झाला. आलं लक्षात? वंश परंपरा राहिली लक्षात. काही कीर्तन लक्षात ठेवलं नाही तरी चालेल, एवढी वंश परंपरा लक्षात ठेवा. गेले का काय घरी? मला आता तुम्ही बोला. विश्वंभर बाबा आणि त्यांच्या धर्मपत्नीचं नाव तुम्ही खालच्यांनी सांगितलं, आत्ताच सांगितलं ना. विश्वंभर बाबा आणि त्यांच्या धर्मपत्नीचं नाव आत्ताच सांगितलं ना. बरं, तुम्ही विसरताय म्हणून आमचं बरं चाललंय बरं का. असंच विसरत. बरं दादा, ही लोक सगळी तुम्ही विसरता म्हणून उमेश महाराज आपलं बरं आहे, नाही तर काही लोकांनी आपल्याला गंभीर महाराज बोलवलं नसतं. हा, विश्वंभर बाबा आणि आमाई माता. मी आता एकदा सांगतो, नंतर तुम्ही लक्षात ठेवून तुम्ही सांगायचं बरं का.
विश्वंभर बाबा आमई माता, हरी मुकुंद, हरिपुत्र विठोजी, विठोजीचा पादाजी, पादाजीचा शंकर, शंकरचा कानया, कानयाची बोलोबा आणि बोलोबा कनकाई मातेच्या पोटी तुकाराम महाराज. आलं का लक्षात? आता तुम्ही सांगा. चला आपण बरोबर बोलूयात. विश्वंभर बाबा आणि त्यांच्या धर्मपत्नीचं नाव आमाई, बरोबर आहे. यांना 2 मुलं होती, हरी आणि मुकुंद, बरोबर आहे. हरीला मुलगा झाला, त्याचं नाव जो कमरेवर हात ठेवून असतो विठोबा. विठोजीला मुलगा झाला, त्याचं नाव पदाजी. पदाजीला मुलगा झाला ज्याची रात्र आता जवळ आली आहे. महाशिवरात्र म्हणजे शंकर. पदाजीचा शंकर, शंकरचा ज्याच्या हातात पासरी असते कानया. कानयाचा बोलोबा आणि बोलोबा कनकाई मातेच्या पोटी तुकाराम महाराजांचा जन्म झाला. महाराज हेच लक्षात ठेवलं पाहिजे. ज्या भूमीत राहतो संतांच्या भूमीत, त्या संतांचं जीवनचरित्र लक्षात ठेवलं पाहिजे. बाकी काय मी कीर्तनात सांगतोय, म्हणजे कीर्तनाची तीच मर्यादा आहे, जेणेकरून अंतरीण मूर्ती ठसावी श्री हरीची आणि सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, ही कीर्तन मर्यादा आहे. महाराज अवतार परंपरेच्या दृष्टीने जे मोठे आहे, वंश परंपरेच्या दृष्टीने जे मोठे आहेत आणि शब्दांच्या माध्यमातून जे मोठे आहेत, असे तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांचं जीवन पाहत असताना मी फक्त अधिकार सांगतोय. हे पूर्ण कीर्तन अधिकार सांगण्यात गेलं तरी चालेल. मला आशीर्वाद देणाऱ्यांचा अधिकार काय? तुकाराम महाराजांचं जीवन पाहत असताना तुकाराम महाराजांच्या जीवनातले 5 टप्पे पाडावे लागतात. तुकाराम महाराजांचं सांसारिक जीवन पाहावं लागतं, तुकाराम महाराजांचं संकटग्रस्त जीवन पाहावं लागतं, तुकाराम महाराजांचं साधक दशेतलं जीवन पाहावं लागतं, तुकाराम महाराजांचं सिद्ध दशेतलं जीवन पाहावं लागतं आणि तुकाराम महाराजांचं संत जीवन पाहावं लागतं. ऐका, तुकाराम महाराजांचं जीवन पाहत असताना तुकोबारांच्या जीवनामध्ये आपल्याला 6 गुण पाहायला मिळतात. भक्ती, ज्ञान, वैराग्य. 4था गुण तुकाराम महाराजांना तुमच्या माझ्यासारखे जीवाविषयी तळमळ आहे. 5वा गुण तुकाराम महाराज वेदनिष्ठ आहेत आणि 6वा गुण तुकाराम महाराज धर्मनिष्ठ आहेत. विठ्ठल चला 6 गुण सांगितले मी. भक्ती, ज्ञान, वैराग्य तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये पाहायला मिळणारा गुण, तुकाराम महाराजांना तुमच्या माझ्यासारख्या जीवाविषयी तळमळ आहे. तुकाराम महाराजांचा 5वा गुण तुकाराम महाराज वेदनिष्ठ आहे आणि तुकाराम महाराजांचा 6वा गुण तुकाराम महाराज धर्मनिष्ठ आहे. ऐकताय कीर्तन? आज आपण पापांचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी साजरा करतोय. समाजाने त्यांना नेतृत्व करण्याची संधी दिलेली आणि त्या संधीचं ते सोनं करतात महाराज. समाज कोणाला पुढे करत नाही महाराज. ज्यांच्या अंगी गुण असतात त्यांना समाज पुढे करतो महाराज. आज कृषी उत्पन्न बाजार समितीचं सभापती पद आहे, पंचायत समितीचे सदस्य आहेत आणि ह्या राजकारणातल्या पदांवर असून देखील त्यांना कीर्तन महोत्सव करावा वाटला. हे कुठेतरी त्यांच्या आई वडिलांनी केलेले संस्कार आहेत महाराज. ते अतिशय महत्वाचं असतं. आम्ही समाजामध्ये स्वतःसाठी काय करतोय त्यापेक्षा आम्ही इतरांसाठी काय करतोय याला महत्व आहे महाराज. स्वतःसाठी सगळेच जगतात ना, स्वतःसाठी सगळेच जगतात, पण समाजामध्ये राहत असताना आम्ही समाजाचा विचार केला पाहिजे की जो लोक करत नाहीत महाराज. तुकाराम महाराजांचं गंभीर महाराज जीवन अतिशय प्रतिकूल होतं, पण तुकाराम महाराजांनी जगाचा विचार केला. तुकाराम महाराजांनी विचार केला असता लोकांनी आपल्याला त्रास दिला. कशाला गाथा लिहायची, कशाला अभंग लिहायचे, कशाला लोकांवर उपकार करायचे. आपला उद्धारच झाला नसता, आपल्याला आळंदी पंढरीची वाटच दिसली नसते. एक विधान सांगू का महेश महाराज? मी नेहमी एक वाक्य सांगत असतो. ज्ञानोबा तुकोबारांनी अवतार घेऊन जर तुम्हाला मला आळंदी पंढरीची वाट दाखवली नसती ना, तर तुमची माझी या संसारामध्ये वाट लागल्याशिवाय राहिली नसती महाराज. वाटेवर ज्यांनी आणलं त्यांना ज्ञानोबा तुकोबा मानावं. आणि याच वाटेवरनं चालणारे अशी काही माणसं असतात की जे समाजासाठी काहीतरी करत असतात. असं वाटतं परवा म्हणजे मी कारखान्यावर पण उदाहरण दिलं मी. ते स्वतःसाठी स्वतःचाच विचार करतात. स्वतःचं लोक स्वतःचाच विचार करतात. मी ते नेहमी एक उदाहरण देत असतो. आता रिसेंटली घडलेले उमेश महाराज, 1.5 महिन्यापूर्वी मुकेश अंबानीच्या मुलीचं लग्न लागलं. माता भगिनींना ऐकताय कीर्तन? मुकेश अंबानी मोठा उद्योगपती आपल्या भारत देशातला. त्यांनी सुशांत महाराज त्याच्या मुलीच्या लग्नामध्ये 710 कोटी रुपये खर्च केले. किती? 710. बोलताना माझ्या डोक्याला मुंगे येत आहेत महाराज. पप्पा 710 कोटी रुपये खर्च केले मुलीच्या लग्नामध्ये. तुम्ही ऐकताय का कीर्तन? त्या मुलीचं नाव ईशा अंबानी आहे. अजून एक ईशाचं लग्न झालं, ते टीव्हीवर झालं.
तुम्ही बघता का टीव्ही? ईशा आणि विक्रांत, हा बघताय म्हणजे बघताय. हा तुला पाहते रे, हा ते पण मोठं लग्न झालं. गंमत सांगू का तुम्हाला, ती तुला पाहते रे मालिका आल्यापासून आहे ना, म्हातारी माणसं भयंकर उत्साही झाली. म्हातारी माणसं भयंकर आशावादी झालीत. त्यांना वाटतं आपल्यामध्ये आपल्या पण असं वाटायला लागले आपल्यावर पण कोणतरी प्रेम करेल महाराज, आशावादी झाले. जाऊ दे ते. मी त्या मुकेश अंबानीच्या मुलीच्या लग्नाचं बोलतोय. स्वतःच्या लग्नामध्ये, मुलीच्या लग्नामध्ये 710 कोटी रुपये खर्च केला. काय मोठेपण आहे महाराज. महाराज त्याची श्रीमंती, ते मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार झाले का माता भगिनी? हा झाले ना. त्याच्यामध्ये एक शेवटचं वाक्य येतं बघा, शेवटचं वाक्य. मी ती लहानपणे आईला वाचता येत नाही, मी ती पोथी वाचायचो. ऋषीचा काही संबंधच नव्हता तुम्ही कधी लक्षात दिलं नाही मला वाचावं लागायचं. ते मी वाचायचो. वाचताना आमचा धाकटा भाऊ, त्याचं नाव ऋषी, तो धाकटेपणाचा पुरेपूर फायदा घेतो मला. हा ते त्याला काय ते तो वाचायचं ना, मला वाचावं लागायचं. मग त्यात ते शेवटी वाक्य असायचं, उतू नये. तुम्ही वाचत नाही का, ऐकत नाही? बोला ना मग माझ्या बरोबर. उतू नये, मातू नये, घेतला वासा टाकू नये. बा असा टाकू नये किंवा सोडू नये. म्हणजे अगदी शुद्ध मराठीत बोलायचं असेल तर माच करू नये. बरोबर आहे. मुलीच्या लग्नामध्ये 710 कोटी रुपये खर्च करणं म्हणजे माज आहे, माज. त्या मुलीच्या लग्नामध्ये मुकेश अंबानींनी 1.5 लाख फोटो काढले. माता भगिनींनो, मी तुमच्या लेकरासारखा आहे, मी तुमच्या भावासारखा आहे. श्रीमंतीचा पैशाचा किती माज आहे ते तुम्हाला मी सांगतो. फक्त मी तुमच्या लेकरासारखा आहे, मी तुमच्या भावासारखा आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही माता भगिनींनो. देणार का? हा मला उत्तर द्या. मला फक्त सांगा, तुमचं लग्न झाल्यानंतर तुमच्या वाढदिवसाला तुमच्या नवऱ्याने तुम्हाला कधी काय भेट दिली का? नाही. बरोबर आहे, खरं बोलतो. भांडणच घरी खरं बोलतं माता भगिनींनो, असं खरं बोलायचं लेकरा बरोबर. हा तुमचं काय घेऊन बसला, माझी बायको माझ्या नावाने बोंबलते. नाही घेऊन देत महाराज, सामान्य माणूस. पण महाराज, मागच्या वर्षी मुकेश अंबानीच्या बायकोचा वाढदिवस झाला आणि तिच्या वाढदिवसाला मुकेश अंबानींनी विमान भेट दिलं सुशांत महाराज. प्लास्टिकचं नाही, खरं खरं. अजून मात सांगू का पैशाचा? अजून मात सांगतो. ती सकाळी उठते, मुकेश अंबानीची बायको नीता अंबानी सकाळी उठते, हंतरुणावर बसते मांडी घालून आणि दात न घासता चहा पिते. घाणेरडी. आपल्याला काय करायचं तिथं महाराज? त्याला बेडकी म्हणतात. बेडकी काय म्हणतात? दात न घासता चहा पिते, त्याला बेडकी म्हणतात. माता भगिनींनो, ऐका, चक्रवून असाल. ती सकाळी कप भर जो चहा पिते ना, त्या चहाची किंमत 3 लाख रुपये. ऐकताय का? ऐकताय? 3 लाख रुपये. 3 लाख रुपये. कॅल्क्युलेशन करा. महिन्याचा कोटभर रुपयाचा चहा पिते. यांना लाथा घातल्या पाहिजे, बाकी काय नाही केलं पाहिजे महाराज. आपल्याच खिशातला पैसा आहे. जिओचं कार्ड आहे का? जिओचं कार्ड असणार ना. आपल्याच खिशातला पैसा आहे. मला हे नाही सांगायचं चव्हाण सर, मुकेश अंबानींनी 710 कोटी रुपये खर्च केला, त्याचा पैसा आहे, तो कसाही खर्च करेल. पण दुर्दैवाची गोष्ट, त्याच दिवशी मराठवाड्यामध्ये एका मुलीने आत्महत्या केली. का आत्महत्या केली माहितीये? तिच्या बापाला तिच्या लग्नाचा खर्च करता येत नव्हता म्हणून एका 20 वर्षाच्या मुलीने मायबापांना आत्महत्या केली. माझ्या डोळ्यात पाणी आलं महाराज, तुमच्या डोळ्यात पाणी येईल महाराज. टाळ्या वाजवण्याचे विषय नाहीयेत महाराज, ऐका. आणि त्याच दिवशी दुपारी उमेश महाराज, आमच्या मठात एक लग्न लागलं. गंभीर महाराज, गरीबाच्या मुलीचं लग्न लागलं. पापा, गरीबाच्या मुलीचं लग्न लागलं आणि त्या संपूर्ण लग्नाचा खर्च 200 लोक आली होती महेश महाराज लग्नाला. त्या 200 लोकांचा संपूर्ण खर्च 25,000 रुपये. मला सांगा, अरे स्वतःच्या मुलीच्या लग्नामध्ये 710 कोटी रुपये खर्च करणे याच्यात काय मोठेपणा आहे? समजा मुकेश अंबानीने असा विचार केला असता, अरे 25,000 रुपये मध्ये एका गरीबाच्या मुलीचं लग्न जर धूमधडाक्यात लागतंय तर 710 कोटी मध्ये भारतातल्या किती गरीबांच्या मुलींची लग्न लागली असती, त्याचा विचार त्यांनी करायला पाहिजे होता. म्हणजे मराठवाड्यामधल्या आत्महत्या थांबल्या असत्या महाराज. म्हणून समाजामध्ये राहतात त्यांनी समाजाने विचार केला पाहिजे महाराज. मी त्या दिवशी ठरवलं, पापा मी तुम्हाला बोलवणार माझ्या मुलीच्या लग्नात. मला मुलगी 6वीत येते. माझ्या मुलीचं माझ्यावर फार प्रेम. माता भगिनींना माझं वाक्य पटेल नाही पटेल मला माहिती नाही, पण पटलं तर माना हलव. असं म्हणतात माता भगिनींनो, आईचं प्रेम लेकीवर असतं पण लेकीचं प्रेम बापावर असतं की नाही बापावर? असं उत्तर दिलं तुम्ही. लेकीचं प्रेम, पोरीचं प्रेम बापावर असतं. ज्याला पोरगी आहे त्याला माहितीये पोरीचं प्रेम काय असतं. मला मुलगा आणि मुलगी जुळी आहेत, मी त्या दिवशी सांगितलं.